पहिल्यांदा तुम्ही हे सांगा की तुम्ही रिलेशनशिप मध्ये का सिंगल? मी सिच्युएशनशिप मध्ये आहे सध्या. होय का? आता मला सांग, पहिलं प्रेम मिळतं का? पैसा असेल तर भेटतो भाऊ. पहिलं काय, शेवटचं पण भेटतं. ते रोजच बाबू सोना कटकट कटकट अभ्यास सोडून बाकी सगळं त्यांचं चालू असतं. काही विशिष्ट वयापर्यंत सिंगल लाईफ ठीक आहे. आज तू भरला उद्या मी भरतो. भावानं असला मुद्दा काढला याला खतरनाक. आज लग्न झालं आणि 4 दिवसाने हनीमूनची तिकीट काढली. एकदम नाही का असा वागला एकदम टॉक्सिक आणि आता हा चांगला की जरा चुकला की म्हणायचं नाही तू पण त्याच्यासारखं केलं असं कधीच नका. तर ते पहिलं प्रेम मिळतं. नाही, मला तर मिळालं म्हणा. म्हणजे काय, मी दुसऱ्या कोणाचे असून पण ते आपल्या डोळ्यासमोर आहे, ह्याला पण प्रेम म्हणतात. नाही तू जाऊ नको, आज जाऊ नको, असे कपडे घालू नको, त्याला बोलू नको, त्याला ब्लॉक कर. ज्याच्याकडे टाइम आणि पैसा दोन्ही गोष्ट आहेत ना, त्याच्यासाठी रिलेशनशिप बेनिफिशियल आहे. 6 महिन्यापूर्वी वेगळ्याच मुलाबरोबर दिसते, 6 महिन्यानंतर असं दिसतंय. त्याच्यामुळे म्हणजे कुठं सिंगल पोरांचे कुठे इथं दुःख होतं का की बाबा आपलं तरी कुठे कुठं काहीतरी असावं. म्हणजे मर्द को कभी दर्द नाही होता अशा टाइप मध्ये ते आधीपासून आपल्या डोक्यात बीट आहे. तर तेच मे बी. तिच्यापाशी ते खचतं की ते रडतं की तिच्यापाशी, त्याबद्दल काय सांगते की तुला कधी प्रेम झालं का? नमस्कार, सगळ्यांचं कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये स्वागत आहे. तर आजचा हा विषय आहे तो सगळ्यांचा आवडीचा पण आहे आणि गमतीचा पण आहे. आणि मी एवढं सांगू शकतो की हा एकदा व्हिडिओ तुम्ही चालू केला की मधून अजिबात सोडून जाऊ शकत नाही, कारण की सगळ्यांचा आवडीचा हा विषय आहे. तर चला सुरू करूया आजचा विषय. मला सांग, सिंगल लाईफ भारी का रिलेशनशिप भारी? सिंगल लाईफ भारी. आनंद जगता येतो आपल्याला. अजून कटकट नसती कोणाची. आता रिलेशन मध्ये म्हणले की त्यांना कॉफीला न्या, स्टारबक्सला जावा. आपले मित्र असेल तर त्याला टपरीवर आले की ओके, काम झालं. कारण मी आता स्वतः बघतोय की जे मुलं रिलेशनशिप मध्ये आहेत तर त्यांचं ते रोजच बाबू सोना कटकट कटकट अभ्यास सोडून बाकी सगळं त्यांचं चालू असतं. म्हणजे जी हजारात काम होणार आहे ते तर 5 रुपये 5 ते 10 रुपयामध्ये ओके. कारण कम्प्लीट लक्ष देता येते कामावरती. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांचे चोचले असले असतात की कुठं गेला, काय करतोय, मला आता फोटो पाठव. माझं आज हे झालं, ती माझ्याशी बोलली नाही वगैरे. अजून बरंच काय काय. कशाला डोक्याला कटकट. आपलं काय झालं की मित्रांसोबत यायचं, चहा प्यायचा मस्तपैकी, त्या गर्लफ्रेंडला न्यायचं स्टारबक्सला, उगाच काय अख्खे पैशाचे वेस्ट, टायमिंग वेस्ट, सगळं वेस्ट. लाईव्ह लोकेशन पाठव. अजून काय खाल्लं. पोरींचं कसं असतं, पाणीपुरी खायला गेलं तू तुझं भर मी माझं भरते, पण आपलं पोरांचं चहा प्यायला आज तू भरली ना उद्या मी भरतो. भावानं असला मुद्दा काढला याला खतरनाक. बाबू अशी झंझट नसते. सिंगल कसं, मित्राला कधी पण फोन केला, दूध पिशवी आणायला जायचं असेल तरी आम्ही मित्राला घेऊन जातो. आता तुला आमची मजा सांगतो. आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जातो ना त्यामुळे कचाकची खेळतो. तुला माहितीये ना, सगळी मिळून ग्रुप मध्ये असतो. हातात कचायचं, ज्याचा जो राहील शिल्लक ना त्यानं बिल भरायचं. अभ्यास महत्वाचा आहे सध्या. आपलं घरचे सांभाळायचं, आपले मित्र आहेत सगळे. अरे तू मला आज फोन नाही केला, हा माझ्या संग बोलला नाही, तू गुड नाईट नाही बोललो, आम्ही रात्रभर वाट बघत होते. असल्या गोष्टी नसतात रे. आणखी मित्र असे भेटलेत ना माझ्या लाईफ मध्ये की मला पैशाची काही कमीच पडून दिले नाही कधी. आणखी बिल तर तेच भरतात, मला फक्त सोबत नेतात. दोघांचे खूप फायदे, सिंगल लाईफचे खूप फायदे, रिलेशनशिपचे पण खूप फायदे. सिंगल लाईफ जर असली, आपल्याला टेन्शन आलं तर आपण मित्राला घेतो आणि जातो. पण तिथं एक तोटा असा आहे की मित्रासोबत आपण बोलू शकत नाही, की इमोशनल होऊ शकत नाही. आपल्या मित्रापुढे आपण इमोशनल होऊ नाही शकत. आणि हेच उलट की रिलेशनशिप मध्ये असलं की तिला घेऊन बाहेर जायचं म्हटलं थोडा एक्सपेन्स येतो, पण त्यासोबत आपण सगळं मन मोकळं करू शकतो, हे करू शकतो, हे करू शकतो. सिंगल लाईफ मध्ये मित्रासोबत नुसतं 5 मिनिटं बसलं, त्याला नाही फिलिंग शेअर केलं, काय केलं तरी मित्रासोबत 5 मिनिटं बसून पण आपण एकदम पूर्ण असं माइंड फ्रेश होतो, आपल्याला रिलॅक्स होतो एकदम. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. कोणाला सिंगल लाईफ चांगली वाटते, कोणाला रिलेशन चांगलं वाटतं. पण जर माणूस तसा भेटला तर उलट जेव्हा रिलेशन मध्ये आहे आपण आणि जर माणूस चांगला मिळाला की दोघ जण गोल अचीव्ह करण्यासाठी तेवढे आहेत कम्फर्टेबल, तेवढे पॅशनेट आहेत, तर मग रिलेशनशिप जास्त, सिंगल लाईफ पेक्षा रिलेशनशिप चांगला आहे. काही विशिष्ट वयापर्यंत सिंगल लाईफ ठीक आहे, पण त्याच्यानंतर जर आपल्याला जीवनाचा जोडीदार हवा असेल तर त्याच्यानंतर रिलेशनशिप मध्ये राहणं योग्य आहे. आता मी ऍक्च्युली सध्या एंगेज आहे, त्यामुळे सिंगल लाईफ मला वाटते मी जास्त काळ जगलो ना, जेव्हा थोडी प्युबर्टी आली तेव्हा बसला.
संधी मिळाली. एक क्लासमेट चाइल्डहुड होती, क्रश होता चाइल्डहुड, तिला प्रपोज केला आणि ते झालं. माझ्या मैत्रिणींना बघते आता ज्या रिलेशन मध्ये आहेत आणि त्यांचं खूप चांगलं सुरू आहे की म्हणजे दोघं जण नाही का घरामध्ये आपलं घर कसं पुढे जाईल, अजून घरामध्ये 4 गोष्टी कशा येतील ह्या गोष्टीवर त्यांनी बोलतात नाही की स्क्रीनशॉट दे, लाईव्ह लोकेशन पाठव, तू कुठं आहे, असं तसं ह्या गोष्टी पण त्याच्या आधीचा एक्सपिरियन्स मी सांगतो की तेव्हा काय एकदम मोकाट भन्नाट. मी एकदम मित्रांसोबत जास्त वेळ घालवायचो. एकदम जास्त वेळ घालवायचो, फिरायचो, काय फ्री नाही, काही बंधनं नाही, काही कॉल करायचा, मेसेज करायचा, चॅट करायचा, असं काही नाही. कधीही कुठे पोरी बघायची, पोरीकडे कुठे असं एकदम बेबाट, काही टेन्शन नाही. काही लिमिटेशन नाही, एकदम कूल. बऱ्याचशा गोष्टीचे त्याचे ऍडव्हान्टेज असतात खरे तर रिलेशनशिप मध्ये असल्याचे, की एकमेकांची काळजी घेऊन वागणं, बेफाड वागणं एकटा असताना त्याच्यावरती कुठेतरी मर्यादा येतात. आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण फोकस काम करायला लागतो. पण जेव्हा टॉक्झिक माणूस आपल्या आयुष्यात येतोय तेव्हा मग समजते की बाई आपण सिंगलच बरं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं हे वेगळं आहे. सो सध्या तर मला असं वाटतं सिंगल ठीक आहे, जोपर्यंत राईट माणूस माझ्या आयुष्यात येत नाही, की मला जे पाहिजे ते करू देत नाही, ज्या गोष्टीसाठी मला फ्रीडम आहे, म्हणजे मम्मीने एवढं शिकवलंय तर त्या गोष्टीत अडवलं नाही पाहिजे काम करताना वगैरे, तोपर्यंत सिंगल ठीक आहे. म्हणजे माझ्यावरून मी सांगतो, हा प्रत्येक जण असा वागला असं काय नाही, पण माझ्यावर मी सांगतो की फोकस होत होतो आणि चांगल्या दिशेने काम करायला लागतो. आणि मग इकडे जेव्हा येतो ना तेव्हा ते मनात एक गिल्ट असते की मी आता मित्रांना कमी वेळ देत चाललोय. ऍक्च्युली ते पण आपल्या लाईफ मध्ये बिझी आहेतच, पण असं वाटायला लागते की यार मी रिलेशनशिप मध्ये आल्यापासून मी तिकडे गोष्टी काही इग्नोर करतोय. पहिल्यांदा तुम्ही हे सांगा की तुम्ही रिलेशनशिप मध्ये का सिंगल? मी सिच्युएशनशिप मध्ये आहे सध्या. होय का? बरे आता हे सांगा ते सिच्युएशनशिप मध्ये नक्की असतं काय? मैत्रीच्या पुढचं, प्रेमाच्या अलीकडचं असं नातं टाईप. म्हणजे ते मध्ये तरंगतं का कुठेतरी? तरंगत पण नाही, पुढतं कधी वरती येतं, अशा टाईप मध्ये. तुझ्या मते लव्ह मॅरेज केलं पाहिजे का अरेंज मॅरेज केलं पाहिजे? माझ्या मते अरेंज मॅरेज केलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतंय. कठीण प्रश्न आहे. 500% लव्ह मॅरेज. ते तर आता जे रिलेशनशिप मध्ये असले आधीपासून समजा, तर ते त्यांनी तर करायला पाहिजे लव्ह मॅरेज, कारण की ते त्या पर्सनला आधीपासून ओळखतात. पण ही काही म्हणजे काही कंपल्सरी नाहीये की तुम्ही लव्ह मॅरेजच केलं पाहिजे. लडकी होनी चाहिए, जिंदा होनी चाहिए, बस. लव्ह मॅरेज पण ठीक आहे, दोघं एकत्र येतात वगैरे ते ठीक आहे, पण अरेंज मॅरेज मध्ये कसं जेव्हा दोघांचे घर पण एकत्र येते तेव्हा ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण आपलं घरच्यांनी मिळून केलेलं आहे, तर मग ती एक रिस्पेक्ट राहते की बाई काय जरी झालं तरी दोघं जण एकत्र आले तर ती इझिली होऊ शकते. पण जेव्हा दोन घरं एकत्र येतात ना तेव्हा माणूस पण नातं तोडताना विचार करतो की यार एवढी सगळी नाती जोडलेली आहेत, आपलं 4 चौघांसमोर लग्न झालेलं आहे, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालेलं आहे, असं आपण नाही करू शकत. अरेंज मॅरेज म्हणजे कुठलीही ओळख नसताना, कुठलाही माणूस माहितीतला नसताना सगळ्यात जवळचं नातं हे नवरा बायकोंचं असतं. बरोबर आहे. आणि ते ओळख नसताना ते प्रस्थापित करायचं डायरेक्ट. सगळ्यात घातक गोष्ट. आजकालच्या जमान्यात लव्ह मॅरेज म्हणजे कसे दुसऱ्याची काही वापरलेली गोठ्यात आणण्यासारखे. पण काय लोकांमध्ये आजकाल ते पेशन्स राहिले नाहीयेत, ते तेवढं स्पार्क राहतच नाही नात्यामध्ये. की लग्नाच्या अगोदर पासून जर ओळखत असेल तर लग्नानंतर कसं सगळं थोडंसं जाणून घ्यायला पण टाइम लागतो, मग थोडे एकमेकांना ती रिस्पेक्ट राहते, ती गोडवा राहतोय नात्यामध्ये. लव्ह मॅरेज मध्ये काही काळ ओळखीमध्ये आणि मग जवळीक आणि किंवा लग्न आणि मग जवळीक हे ठीक आहे, पण आज लग्न झालं आणि 4 दिवसाने हनीमूनची तिकीट काढली, तो कम्फर्ट झोन नसतो, पण अजिबात नसतो. आणि अरेंज मॅरेजचं म्हणलं की जरा फायदा राहतो की भेटतं, भरपूर काही गोष्टी भेटतात. म्हणजे होंडा बिंडा पण भेटतो. पण एज्युकेटेड असल्यामुळे आपण काही घेणार नाही, फक्त बायको चांगली भेटली पाहिजे. आता घरी पण लग्नाच्या अगोदर पण आता रिलेशन मध्ये आहे तर घरी लगेच सांगतात, मुलगा किंवा मुलगी सांगतात. मग कसं करते घरचे पण आता असेल की 24-25 वयाची मुलगी असेल तर ती सिरियसली घेतात की हा मुलगीने चांगलाच मुलगा निवडला असेल. मग अचानक काय होतं की ह्यांचा ब्रेकअप होतोय, मग घरच्यांना पण हे होते ना की असं का झालं वगैरे, मग ते सगळेच घरचे पण सफर करतात. त्यामुळे मुला मुलीने विचार केला पाहिजे, जर आपण घरी सांगतोय तर एकतर श्युअरिटी पाहिजे की आपण ह्या नात्याला घेऊन किती श्युअर आहे, आणि तोडताना पण विचार, लग्नानंतर पण असं तोडताना किंवा डबल डेट करताना लग्नानंतर पण करतात काही लोक आजकाल.
सो विचार केला पाहिजे आपण घरच्यांची पण घरी म्हणजे दोन घरी वेगळी नाही झाली पाहिजे तेवढे त्यांची पण इज्जत आहे शेवटी. मला सांग की रिलेशनशिप हे काय आहे? म्हणजे भानगड काय आहे? काय वाटतं तुला? रिलेशनशिप ही भानगड तर म्हणताच येऊ शकतो, पण आजकाल रिलेशनशिपचे पण खूप सारे प्रकार निघाले, जसं सिच्युएशनशिप झालं, हा ते बेंचिंग टाईप मध्ये असं काहीतरी झालं. त्यामुळे आता रिलेशनशिपला डिफाईन करणं पण खूप अवघड झालं असं आहे की रिलेशनशिपला एकतर चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं. आधी तरी ठीक होतं बाबा की चांगले रिलेशन्स तयार व्हायचे आणि ते लव्ह मॅरेज मध्ये कन्वर्ट होऊन ते सोबत पूर्ण आयुष्य जगायचे, पण आता तो प्रकार राहिलेला नाहीये तेवढ्या प्रमाणामध्ये. सो याच्यावरती आजकाल बोलणं थोडं कारण मला असं वाटतं की आता अशी सिच्युएशन आली की बाबा काय काय पोरांना वाटेल की रिलेशनशिप मध्ये आहे हे सांगायला जड जाईल, कारण पुढचा विचार करेल ना माणूस की बाबा तू नक्की कुठल्या रिलेशनशिप मध्ये. जसं तू बोलला की सिच्युएशनशिप आहे, अजून दुसरी कुठली तू सांगितली, नाही प्रत्येक जण विचार करेल. मग हे तुला काय वाटतं, हे का बदलतंय? हे आता जनरेशनल प्रॉब्लेम्स आहेत. आता आपण जेनझी मध्ये जगतोय राईट. सो ह्यांच्यानुसार नवीन नवीन काही ना काहीतरी या गोष्टी येतात आणि त्याच्या मागे काही रिझन पण असू शकतात की नाही बाबा मी आता नाही सांगू शकत की माझं फ्युचर काय असेल, त्यानुसार मी माझी रिलेशनशिप डिफाईन नाही करू शकत. पुढे जाऊन काही इश्यू झाला, कास्टचा इश्यू झाला किंवा करिअरचा इश्यू झाला, तर ते आताच आपण नाही सांगू शकत की आपण पूर्ण आयुष्य सोबत काढू शकतो का नाही काढू शकतो. हे पण रिझन असू शकतो त्यामागे. ब्रेकअपची अशी टॉप कारणं कोणती आहेत की ज्यामुळे ब्रेकअप होतो? माझा एक्स परत आलाय. कशावरनं पण म्हणजे असं बोललं नाही काय नाही की त्यांनी माझा मेसेज रिप्लाय उशिरा केला, सीन उशिरा केला, ही माझ्याशी सकाळी बोलली तर रात्री रिप्लाय केला, त्याच्यावरनं ब्रेकअप होतात आजकाल. काय झालं कसं झालं हे आता फारसं महत्वाचं नाहीये, त्याच्याकडे पैसा आहे बस. आता माझे मित्र काय काय रिलेशनशिप मध्ये आहेत, त्यांचं ऐकून ते माझ्या डोक्याला ताण देतात, तिने असं केलं तिने तसं केलं, आता काय सांगू. म्हणजे सुरुवातीचे दिवसच गोड असतात असं. बरोबर. हा मोठा गेम झाला रे श्रेयस. प्रत्येक पुरुषाचा एकच प्रश्न असतो की स्त्रिया म्हणतात की वेळ दिला पाहिजे आणि त्यासाठी वाद होतात. असं का? असं का तर पहिली गोष्ट स्त्रिया वेळ घेतात, तुम्हाला एका गोष्टीसाठी थांबवतात. पहिली गोष्ट त्यांच्या मनात असं काहीच नसतं की याला मुद्दामून वाट बघायला लावू, हे करू, तसं नसतं. ऍक्च्युली कधी कधी खरं लेट झालेलं असतं किंवा कधी कधी त्यांना बघायचं असतं की आपला पार्टनर जर आपल्याकडून एखादी चूक झाली तर त्यावेळी आपल्याला कसं ट्रीट करतोय, रागवतोय, स्वतःची मनमानी करतोय की बाबा स्वतः आपल्याला समजून घेतोय असं, आणि वेळ देत नाही. तर ऍक्च्युली मला असं वाटतं की सिंपल साध्या सगळ्या मुलींची अशीच अपेक्षा असते, माझी पण माझ्या पार्टनरकडून हीच अपेक्षा असेल की बाबा नको दिवसभर वेळ देऊ, रात्रीचा वेळ फक्त 2 शब्द रिस्पेक्टने बोला की कसा गेला दिवस, काय झालं, एवढंच. ते जेवला का, उठला का, बसला का, हे सगळं नाही करायचं, पण ऍटलीस्ट आज दिवस कसा गेला, कोण भेटलं, काय झालं, एवढं सिंपल झालं. फक्त ज्याने त्याने ज्याची त्याची स्पेस आणि मेंटेन केली आणि समजून घेतलं थोडं, तर सगळं चांगलं होतं. भांडण नाही होणार, वाद नाही होणार. हो. प्रेमात अपेक्षा, अटी किंवा बंधनं असतात, तर ती असली पाहिजेत का नसली पाहिजेत, काय वाटतं तुला? असली पाहिजेत, कारण की मुलांना माहित असतात की कुठल्या पोराची नियत कशी आहे. मोस्टली कॉमन हे जे होतं ते बेस्ट फ्रेंड मुळेच होतं, कारण की रिझन हा बेस्ट फ्रेंडच राहतो. अपेक्षा कमी असाव्या. अपेक्षा अशी गोष्ट आहे की माणसाच्या मनात थोडी ना थोडी असते, किती जरी आपण म्हटलं, पण अटी असाव्या. कारण त्या जर लोकांनी ठेवलं ना की नाही तू जरा म्हणजे थोडस लिमिट मध्ये, बाउंड्रीज दोघांनी पण सेट केल्या की इथपर्यंतच, की तू पण इथपर्यंतच, असं, तर त्या गोष्टी पण मॅटर करतात, त्या गोष्टी पण पाहिजेत. अटीही पाहिजेत आणि अपेक्षाही पाहिजेत, कारण अटी ठेवल्याने कसं म्हणजे ते हे होत नाही, त्यांचं बॉन्ड तुटत नाही. आणि आपण मुलांच्यात राहतो त्यामुळे आपल्याला इंटेन्शन माहित असतात भरपूर मुलांचे कसे वगैरे असतात. थोडे रिस्ट्रिक्शन असले की आपण थोडी, त्या मुलीला समज असेल तर ती म्हणजे नाही का तिला कळेल की बाबा जबाबदारीने आपल्याला जपणार आहे वगैरे वगैरे, आणि जिला वाटत असेल की हा बर्डन वगैरे देतोय तर मग अवघड आहे त्याचं. प्रेमात अटी पण नसाव्यात आणि अपेक्षा पण नसाव्या, कारण आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो. आपण प्रेम करताना हा नाही विचार करत, विचारण्याच्या आधी पण हा नाही विचार करत की बाबा तो मला हा म्हणून मी तिला विचारायचं किंवा ती मला हा म्हणून तिला विचारायचं. अजिबात नाही. प्रेम आपल्याला होतं, आपण हा विचार नाही करत की हे आता मला प्रेम झाले, आता मी विचारलंच पाहिजे, किंवा आता मला प्रेम झालंय मग तिने मला होच बोललं पाहिजे, असं काय नसतं. प्रेमात अपेक्षा पण नसतात, अटी पण नसतात, किंवा त्यांनी माझ्यासारखं वागलं पाहिजे, मी बोलते त्यांनी तेच केलं पाहिजे, तिने तेच केलं पाहिजे, तिने तेच घातलं पाहिजे, असं नाही. छोट्या छोट्या अपेक्षा असाव्या माणसाचं, लईच मोठ्या
अपेक्षा ठेवणे आणि कुठल्या ठेवाव्या की बाबा नाही का लाईफ लॉंग त्या करता याव्या. लय आता रिलेशन मध्ये आली की माणसं कशी सुरुवातीला येड्यागत करतात की म्हणजे हे मुलीसाठी गर्लफ्रेंडसाठी फुलं पण आणणार, कॅडबरी आणणार, चॉकलेट ह्या सगळ्या करतात. एकदम स्पेशल ट्रीटमेंट द्यायला चालू. ट्रीटमेंट मग ती स्पेशल ट्रीटमेंट लाईफ टाइम नाही राहू शकत. त्यामुळे सुरुवातीलाच असं ठेवायचं ना की ती लाईफ लॉंग पर्यंत आपण ते ठेवू शकतो. त्याच तेवढंच प्रेमात विश्वास महत्वाचा आहे. विश्वास असेल तर प्रेम टिकलं. का विश्वास का महत्वाचा आहे? म्हणजे फक्त प्रेमच का प्रत्येक सगळ्या नात्यात विश्वास महत्वाचा आहे? विश्वास महत्वाचा नाही, कारण की विश्वास आहे तर माणूस आहे. आणि जर का एकदा विश्वास तुटला तर माणसाचं अगोदर सारखं प्रेम नाही ना मिळत. प्रेम प्रेम आहे. तुम्ही प्रेम न बोलता पण काही लोक अजून पण न बोलता प्रेम करतात, अबोलाने प्रेम करतात. ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असणं कदाचित त्याला पण प्रेम म्हणतात. दुसऱ्या कोणाची असून पण ती आपल्या डोळ्यासमोर आहे ह्याला पण प्रेम म्हणतात. आज ती जरी माझी नाही झाली तरी पण तीच आहे माझ्यासोबत, एक बॉन्डिंग आहे चांगलं, आपण एक फ्रेंडशिपचं बॉन्डिंग आहे, तर याला पण प्रेम म्हणतात. प्रेम व्यक्त करणं किंवा प्रेम म्हणजे फक्त रिलेशनशिप मध्ये येणं असं नाहीये. हे फक्त प्रेम रिलेशनशिप मध्येच आहे असं नाहीये. असं नाहीये. तुमच्या जेव्हा तुम्ही तरुण होतात त्या 30-40 वर्षापूर्वी आणि आता प्रेमाची व्याख्या किंवा प्रेमाचा जे बदल झालाय का प्रेमाचा? हा, आता मी बघतो तर ते दिसतोय बदल. हा, कारण मुलींचे मित्र किंवा मुलांच्या मैत्रिणी बदलताना दिसतात. हा, म्हणजे मित्र फक्त म्हणत नाहीये मी, ते त्या नात्यात बदल सारखे होत असतात. आमच्याकडे 6 महिन्यापूर्वी वेगळ्याच मुलाबरोबर दिसते, 6 महिन्यानंतर असं दिसतंय. त्याच्यामुळे आहे तो बदल आहे. तुझ्या दृष्टिकोनातून प्रेमाची काय व्याख्या? प्रेम नक्की काय? प्रेम तर मला नाही वाटत एवढं इझी आहे की एखाद्या डेफिनेशन मध्ये आपण सांगून टाकू. म्हणजे प्रेम म्हणजे ना असं जे दुसऱ्याबद्दल नाही एकदम त्याच्या बेटरमेंटची जी भावना असते ना आपल्या मनात, ती त्याच्या काय बेटर म्हणजे ते विदाऊट लुझिंगचा तो फेअर की ती मला सोडून गेले तर काय असेल, ते एक प्रेम आहे की मला असं वाटतं की ती कुठेही असेल काही असेल तर ती मस्त राहिली पाहिजे, हॅपी राहिली पाहिजे, नाही की ती मलाच मिळाली पाहिजे, ते कधीही कुणाला समजा मिळेल तर ते एकदम हॅपी राहिले पाहिजे. तिच्यासाठी का बेटर आहे ते झालं पाहिजे. ते जिद्द नाही पाहिजे, सेल्फलेस पाहिजे. सिंगल राहण्याचा फायदा काय? सिंगल राहण्याचे खूप जास्त फायदे आहेत. काय आता म्हणजे असं काय नाही सांगशील आता असं नाही की मी सिंगल आहे म्हणून मी म्हणते फायदे जास्त आहेत. खरंच फायदे जास्त आहेत, पण कोणासाठी जास्त आहेत? ज्याच्याकडे टाइम आणि पैसा दोन्ही गोष्ट आहेत ना त्याच्यासाठी रिलेशनशिप बेनिफिशियल आहे. आणि ज्याच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत, वेळेची कमी आहे आणि पैशांची कमी आहे, ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी ध्येय आहे, त्याला काहीतरी पुढे जाऊन करायचंय, तर त्याच्यासाठी रिलेशनशिप चे फायदे कमी आहेत आणि सिंगल राहण्याचे फायदे जास्त. नॉर्मल राहता येतं आपलं सगळं मित्रांसोबत, डोक्याला कटकट नाही काय नाही. कधी पण कोणाला आपल्याला आन्सर नाही द्यायला लागत की कुठे चालली, काय करते, परमिशन नाही लागत की मी इकडे चालले, मी जाऊ का. कारण घरातल्यांनी एवढे वर्ष आपल्याला हे नसते, सवय नसते. आपण सुटतोय चल मम्मी मी जाते आज मैत्रिणीकडे, असली सवय असते. पण उद्या कोणतरी अचानक येते आणि म्हणते की नाही तू जाऊ नको, आज जाऊ नको, असे कपडे घालू नको, त्याला बोलू नको, त्याला ब्लॉक कर, हा मुलगा नाही. मुलांना समजतंय की मुलं कुठली वाईट आहेत, कोण चांगलं समजतंय, पण एका लिमिट नंतर ते टॉक्झिक वाटायला लागते की एवढं पण बंधन नको. सिंगल लाईफचे फायदे म्हणजे एकदम मोकळं असतं माणूस ना, एकदम मोकळा, काही टेन्शन नाही, काय प्रेशर नाही, काय एखादी पोरगी आवडली आज ही आवडली उद्या ती, क्रॅश चेंज करू शकतो आपण, डेली आपण अपडेट करू शकतो, एकदम फ्रीडम असतं. बंधन नको. की स्टार्टिंगला ते चांगलं वाटतं, बट मग आपल्याला वाटतं की नाही माझ्यावर कोणतरी लक्ष देतं, एवढं मला अटेन्शन देते की हे करू नको ते करू नको, म्हणजे माझी काळजी करते, मला प्रोटेक्ट करते. बट एका लिमिट नंतर ते असं वाटतं की नको, जीव गुदमरल्यागत होते की नाही बस एवढं नको, थोडंसं फ्रीडम पाहिजे. किंवा कुठे बाहेर मित्रांसोबत फिरायला गेलो ट्रिपवर, किती काय कोणाला हिशेब द्यायचा नाही आहे ना, तू एवढे दिवस कुठे काय होता, कॉल नाही केलाय, काय काय काही टेन्शन नाही, काय टेन्शन नाही, एकदम चिल लाईफ. मग आपली पर्सनल स्पेस थोडीशी काय नातं कोणतेही असते, आपले आई वडील पण आपल्याला देतातच पर्सनल स्पेस देत ना, तुला काय करायचं आहे, थोडं एका एज लिमिट नंतर आई वडील आपल्यावर सोडतात की तुला काय करायचं कर. कारण त्यांना माहित असते की आता आपला मुलगा सक्षम झालाय, की निर्णय जरी घेतला तरी बरोबर घेईल, चुकला तर तो निस्तारेल त्याच्यात. पण तो पर्सनल स्पेस ना पार्टनरने पण दिला पाहिजे की तुला थोडंसं तुला वाटतंय ना की तू जाऊन ये मैत्रिणीसोबत, तुला वाटतंय ना की आज जरा एकटं बसायचं तर बस. प्रत्येकच गोष्ट शेअर करायलाच पाहिजे असं नसायला पाहिजे. तोटे काय आहेत आता सिंगल राहण्याचे, काय सांगशील? सिंगल राहण्याचे तोटे हे एवढेच आहेत की इमोशनल सपोर्ट कमी मिळतो, पण त्याच्यासाठी आई वडील आहेतच, मित्र पण आहेतच, अरे बरोबर.
दुसरा तोटा म्हणजे की आपल्याला खूपदा असं वाटतं ना की आता आपण आजूबाजूचं माहोल बघतो की वातावरण सगळेजण बघतो. कपल्स आहेत आणि आपण का सिंगल फिरतोय, तर ते पण आपल्या मनामध्ये ते हे राहते की आपण पण रिलेशनशिप मध्ये असलो पाहिजे. म्हणजे कुठं सिंगल पोरांचं कुठं इथं दुःख होतं का की बाबा आपलं तरी कुठं ना कुठं काहीतरी असावं? दुःख होतं, पण दुःख त्यांना बघून होत नाही, त्यांची जोडी बघून होत खरं की मॅच न होताना पण ते सोबत आहे. ऐक रिलेशनशिपचे काय फायदे? रिलेशनशिपचे की आपल्याला एक हक्काचा माणूस मिळतोय सगळ्यात की महत्त्वाची गोष्ट. म्हणजे मला आज आपल्याला सवय असते दिवसभर काय झालं मला कोणाला तरी सांगायचं की ते आणि मुलींना तर जास्त असं असते की मुलींना मला छोटीशी गोष्ट असते, मुली त्यातच खुश असते की मला फक्त तुम्ही कंटिन्यूस ऐका, त्याच्यावर काही रिएक्शन करू नका, सोल्युशन पण देऊ नका, बस ऐका मला. आता रिलेशनशिप मध्ये काय काय लोकांना बरं वाटतं म्हणजे की आहे त्यांना गर्लफ्रेंड वगैरे अजून काय बरं असं की बाबा मानसिक आधार द्यायला. हा मानसिक आधार द्यायला काय काय ना म्हणजे ज्यांनी आणत असतात वगैरे ते त्यांचं त्यांना बरं वाटतं जरा. आपण कोणाशी तरी बांधिलकी आहो याची जाणीव ठेवल्यामुळे तो त्याच्या वागण्यामध्ये बदल घडतो की तो वायपट वागत नाही, स्वैराचार करत नाही. कसं आहे, जेव्हा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडता किंवा रिलेशनशिप जेव्हा सुरू होते तेव्हा मुलींना आपण समजायला सुरुवात होते आपली. आमची काय, आम्ही जेव्हा सिंगल होतो तेव्हा एक बॉयज हॉस्टेल एक टाईप असते ना थिंकिंग, तेव्हा एक परसेप्शन असतं मुलींबद्दल. मुली अशा असतात ज्या जास्त बोलतात, त्या चालू असतात एकदम है ना, त्या एकदम जास्त बोलणाऱ्या अशा असतात तशा असतात. ते चुकीचे परसेप्शन जेव्हा मी रिलेशनशिप मध्ये पडलो तेव्हा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. नाही असं काही नसते. पोरींना समजायला मी सुरुवात झाली तेव्हा जेव्हा मी रिलेशनशिप मध्ये आलो. सपोज आता मी जॉब करते तर मला जॉब वरती काय प्रॉब्लेम आला तर माझ्या परीने मी सॉर्ट करेन, पण एका असतं ना की एखादी गोष्ट आपण नाही सॉल्व्ह करू शकत, पण मग माझ्या डोक्यामध्ये असणार की नाही यार तो आहे ना आपल्यासोबत, की मग तो एक विश्वास असतो की काय जरी झालं तर हा माझ्यासोबत आहे. मग ते एक असतं की आपण प्रत्येक गोष्ट आई वडिलांना पण नाही सांगू शकत, कारण त्यांना पण टेन्शन येते. सो आपण त्यांना ते आपल्या एजचे असते त्यामुळे त्यांना आपण इझिली सांगू शकतो. आम्ही जेव्हा मी रिलेशनशिप मध्ये नव्हतो तेव्हा आम्ही जज करायचो मुलींना. तर त्या 2 मुली चालत आल्या आहेत, ती मुलगी तिकडे बघत आहे, यार ती थोडीशी अशी असेल, तिने कपडे असे घातले तर ती अशी असेल, ती हिल घातली ती अशी असेल, ती बोलते जास्त. ह्या गोष्टींची क्लॅरिटी मला रिलेशनशिप मध्ये आल्यावर मिळाली जेव्हा मी प्रयत्न केला समजायचा. सगळं शेअर करू शकतोय, कधी लो फील झालं तर थोडंसं फिरलं तरी आपल्याला बरं वाटतंय, त्यामुळे हे पण फायदे आहेत. जर तुम्हाला आणि तो तुमच्या चुका बी सांगणार की तू कुठं चुकते बाय कुठं, जर तो त्या म्हणजे त्या माइंडसेट ना असेल की तो पण तेवढाच नाही का हंग्री असेल की मला काहीतरी करायचंय, तू पण काहीतरी कर, आपल्याला दिवस बदलायचे, ह्या गोष्टी जेव्हा दोघांच्या डोक्यात असतात ना तेव्हा दोघं पण नाही का स्ट्रगलिंगचा काळ पण एकदम खुशी खुशीने करते. तुम्ही प्रेमात पडताना काय विचार केला? तुमचा अनुभव काय होता? नाही काही नाही. असं काही माझ्या ऍक्टिव्हिटी काही डोक्यात आल्या नाही. ती माझ्या वर्गात होती. आम्ही 2 वर्ष तिला सिनियर होतो. मी इंजिनिअरिंग सोडून इकडे आलो होतो, त्यामुळे एकाच वयाचे नाहीत आम्ही. 2 वर्षाचं अंतर आहे. मला आवडली आणि नंतर आम्ही म्हणजे असं काही हळूहळू हळूहळू लग्नापर्यंत पोहोचलो. हे ओळख झाल्यानंतर आमचा लग्नाचा दिवस उजाडायला जवळजवळ मध्ये 4-5 वर्ष गेली. तुमच्या पद्धतीने आम्ही रिलेशनशिप असं काही नव्हतं. गाठी भेटी कधीतरी 15 दिवसाने महिन्याने एकदा असं. कधी प्रेम झालंय का? हो. ते पहिलं प्रेम जे होतं का नाही ते मिळवायसाठी काय काय उचापट केलं? पहिलं प्रेम 6वीत झालं माझं. हा. मला अजून आठवते, त्यासाठी मी काही पण केलेलं आहे, काही पण. आता आपण खूप लहानपणी होतो त्यावेळेस मोबाईल नव्हते, काय नव्हते, चिठ्ठ्या द्यायचो आपण. 90s सारखं नाही पण चिठ्ठ्या टाईप द्यायचो. फेसबुक होतं तेव्हा, फेसबुकला प्रोफाईल क्रिएट केलं, त्यात ती नव्हती, मग तिच्या घरा खालून जायचं. ती बाल्कनी असं तिथं वरती असं बाल्कनी होती, कधी दिसते ना आयुष्यात, कधीच नाही दिसली, पण तिथून दररोज जायचं यायचं. शाळेत तिच्या मागं जायचं, शाळेच्या कोणत्या वेळेला ती येते त्याचं जायचं, तिच्या वर्गात तिच्या आधी वर्गात येऊन बसायचं, तिला बघायचं तिथून येताना, अशा टाइप मध्ये बरोबर सुख होतं, ती भले दिसली नाही तरी चालेल, तिथून जायचंच. भले ती दिसू नाही दिसू, तिची सावली नाही दिसली तरी चालेल, पण तिची मम्मी पप्पा दिसले तरी लय भारी वाटायचं. अरे सासू कोणते सासरा दिसते? भविष्यात. हो, तेच. तुम्ही ते प्रेम मिळवण्यासाठी, ते लग्नापर्यंत आणण्यासाठी काय काय केलं? काय असं स्पेशल काय? म्हणजे आम्हाला तर मुख्य म्हणजे पूर्वी आमच्या काळामध्ये सगळ्यात मोठा विरोध हा घरनं असायचा. तो आम्हाला दोघांनाही झाला नाही. त्यामुळे
असं सांगाव्या अशा अडचणी नाही. आता मला सांग, पहिलं प्रेम मिळतं का? पैसा असेल तर भेटतं भाऊ. पहिलं काय, शेवटचं पण भेटतं. नाही मला तर मिळालं म्हणा, म्हणजे काय मी तो एक चाइल्डहुड क्रश होता. मग तर काय खूप सारे एक्सपायझेड मुली येतात. जेव्हा मी तिला प्रपोज करायच्या आधी आम्ही एकदम जेव्हा सिंगल होतो तेव्हा आज ती आवडली, परवा ती आवडली, ते सगळ्या गोष्टी. पण जेव्हा प्रेम वगैरे हे सगळ्या गोष्टी तेव्हा समजत नव्हत्या. क्रश तर खूप असतात ना आपले, क्रश खूप असतात, ती आज आवडली उद्या येते. पण जेव्हा प्रेम वगैरे ते मी रिलेशनशिप मध्ये पडल्यावरही 3-4 वर्षांनी मला ते समजलं प्रेम वगैरे काय असतं, काय असतं. पहिलं प्रेम जे झालं होतं ते स्वभावामुळे झालं होतं असं नाही. बट ठीक आहे, ते हे जास्त होते जरा काय म्हणते अंतर जास्त होते. फायनान्शियल झाला, सिच्युएशनल झाला, करिअरचा झाला, त्याच्यामुळं कदाचित ते नाही होऊ शकले. प्रत्येक जण म्हणतो रे की पहिलं प्रेम मिळत नाही, ह्याची कारण काय आहेत रे? पहिलं प्रेम एकतर खूप जण व्यक्त नाही करत ते, बरोबर. आणि दुसरं म्हणजे ना की प्रेम त्याच्यावरच होतं पहिलं, जे आता आपल्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये येण्यासाठी ते हे नसतं आणि ते बनलेलं बनलेलं नसतं. कदाचित पुढे जाऊन बोलू शकतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, व्यक्त करायचं राहून गेलेलं असतं व्यक्त कुठं. करायचं राहून गेलेलं असतं. पण ठीक आहे, असं नाही की पहिलं प्रेम भेटलंच पाहिजे, राईट. कदाचित तुम्ही पुढे जाऊन अजून चांगले रिझर्व करू शकता प्रेम. आता तुम्ही घाई केली असेल राईट दुसऱ्यांना बघून. आता मी सांगतो, मी अजूनपर्यंत कधी प्रेमात पडलोच नाही. माझं म्हणजे कसं बेस्ट फ्रेंड राहायचं आपलं, कुठं प्रेम बिमाच्या आधी. म्हणजे मी कधीच अजून म्हणजे कुठलीही मुलगी दिसू दे मला अजिबात हेच होत नाही. पहिलं प्रेम आपण विसरू शकतो. जर ते नाही विसरू शकत आपण, म्हणजे ते कितीही म्हणजे नाही का, जर लई हाय लेवलला टॉक्झिक असेल ना, तर त्याला रिप्लेसेबल माणूस जेव्हा चांगला आयुष्यात येतो, की एकदम कम्पॅटेबल पॅशनेट असतो ना, तेव्हा मला असं वाटतं की वाईट गोष्टी माणूस जास्त लक्षात ठेवतोय चांगल्या गोष्टीपेक्षा. की आता माझ्यासोबत जर एकदम टॉक्झिक झाला असेल माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्यासोबत आता एकदम चांगला माणूस आहे, जेव्हा तो मला चांगलं काहीतरी करेल तेव्हा मला आठवेल की यार हा कसा करायचा मला. भले ती माझं कम्पॅरिझन होती, किती वाईट होतं ना, तो मला कसं शिवी द्यायचा, तो मला कसं लिमिटेशन लावायचं, इकडे जाऊ नको, पण हा किती असं, ते थोडंसं होतंय कम्पॅरिझन. म्हणजे तसं करू नये माणसाने, पण आपल्या डोक्यामध्ये थोडंसं वाटतंय की हा कसा, म्हणजे मला कसं ट्रीट केलं. सो म्हणजे कधी विसरू शकत नाही. विसरू नाही शकत आपण. ते किती जरी टॉक्झिक असलं ना, तर आपली प्युअर फिलिंग असते ना ती, त्यामुळे आपण नाही विसरू शकत. पण ह्याचा इफेक्ट दुसऱ्यांना तर कधीच पडू नाही द्यायला पाहिजे, की बाबा तो तसा वागला, मग त्यानं तो एकदम नाही का असा वागला एकदम टॉक्झिक आणि आता हा चांगला वागतो, जर असं चुकला की म्हणायचं नाही तू पण त्याच्यासारखं केलं, असं कधीच नाही करायला पाहिजे. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. हा आता डिपेंड आहे. आजकालचं प्रेम म्हणजे कसं झालंय, आलं रिलेशनशिप मध्ये की दुसऱ्याशी ब्रेकअप, म्हणजे असं महिन्यानी काही जास्त टिकत नाही. आधी काळात कसं असायचं, तीच कितीलाच बायको करायची, असं होतं. बरोबर आहे की बाबा एकेबरोबर लॉयल राहायचं, तिच्याबरोबर सगळं करायचं. राहायचं, बरोबर. एका बरोबरच रॉयल राहायचं. आता कसं एकही लॉयल नाही, काय नाही, त्यांचं चालू आहे. हे झालं की दुसरा नाही की तिसरा नाही की चौथा, असं झालंय. पार्टनर पाहताना कसा असावा? प्रत्येक मुलीची सांगते, मुलगी पार्टनर पाहताना सगळ्यांना असं वाटतं आजकाल की पैसेवाला बघते, सेटल बघते, असं काही नसतं. त्यांना फक्त एक समजून घेणारा पार्टनर हवा असतो. तर मुली त्या बघतात आणि मला असं वाटतं मुलांनी हे मनातून काढून टाकावं की यार बाबा, मुली आता ही मुलगी आहे स्पेसिफिक आणि ही अशी राहते, म्हणजे हिला पण असं पाहिजे असणार. तू विचार करून बघ की ऍटलिस्ट ती तुझ्याविषयी विचार करत असेल की हा सिंपल आहे, साधा राहतोय, विचार करतोय. भले तू 4 पैसे कमी कमव, पण जर तू मुलीची रिस्पेक्ट करणार असेल तर मुलगी तुला नक्कीच पार्टनर म्हणून निवडेल. मला असं वाटतं एक पार्टनर, आणि एक पार्टनर गर्ल्स असू बॉय असू, मला असं म्हणायचंय की तुम्ही तुमचा एक पार्टनर निवडलाय तर कन्फर्म राहा, ठाम राहा. तुम्ही विचार करून निवडलाय, तुम्ही तेवढे सज्ञान आहात की बाबा की हा आता आपण याला कमिटमेंट केली म्हणजे आपण आहोत शुअर, तर मग तुम्ही त्याचे गुड बॅड सगळे ऍक्सेप्ट करा. त्यांच्या हार्ड सिच्युएशन मध्ये, भले गुड टाइम्स मध्ये त्यांनी तुम्हाला फोन नको करू द्या, पण वाईट टाइम मध्ये त्यांनी तुम्हाला पहिला फोन केला पाहिजे की बाबा मी अशा प्रॉब्लेम मध्ये, मी काय करू, मला सजेशन हवंय. असं प्रत्येक पार्टनरला विचारलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. एका पुरुषाचं रिलेशनशिप मध्ये येताना किंवा प्रेम करताना काय अपेक्षा असतात? अपेक्षा कसं आहे ना, काही अशा गोष्टी असतात ना, जेव्हा मित्र कधी कधी एकमेकांना नाही सांगू शकत. असं काही एकदम सेंटिमेंटल गोष्टी असतात जे आपण कोणाजवळ शेअर करावं.
मित्रांमध्ये एक पिअर प्रेशर मध्ये असं भीती वाटते का यार पोरी गोष्टी एकदम इमोशनल गोष्टी करत आहोत. हा इमोशनल जो पार्ट आपला प्रत्येक मेल मध्ये असतो असायलाच हवा तो. त्याचे सेंटी एकदम गोष्टी असतात ना ते कोणाला शेअर करायला काय वाटतं मला कसा काय हा स्ट्रेस मी कसा मॅनेज करतो. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आपण मित्रांमध्ये एकदम कूल गोष्टी करतो मोठ्या गोष्टी हे ते आपल्याला कम्फर्टेबल नाही होत सगळ्यांसोबत शेअर करायला. प्रेमात पैसा किती महत्वाचा आहे रे तुला काय वाटतं? पैसा असं नाही की पूर्णपणे महत्वाचा नाही, पैसा आहे महत्वाचा, पण त्या लेवलवरती नाही की खूपच पैसा असला पाहिजे. आणि ते म्हणतात ना की मुलाकडे पैसा असला पाहिजे तरच मुली अट्रॅक्ट होतात, असं नाही पाहिजे. रिलेशनशिप तेव्हाच चांगली होऊ शकते ना जेव्हा दोघांकडे पण एक चांगला पैसा आहे, जरी नसेल तरी ते दोघं मिळून पुढे जाऊन कमवू शकतात आणि त्यांनी हे ठरवलेलं असेल तरच ती रिलेशनशिप चांगली होऊ शकते. जर तुम्ही पैशामुळे जर तुम्ही एकमेकांच्या म्हणजे प्रेमात पडताय किंवा अट्रॅक्ट होताय तर ते रिलेशनशिप फार काळ नाही टिकणार. जिथं पैसा आहे तिथं पोरींना पोर आवडायला लागेल, पण असं नसतं ना. पैसा आत्ता आहे उद्या नाही, काय सांगतं ते पैशाचं. पण प्रेम असं केलं ना, लाईफ टाइम प्रेम केले की शेवटपर्यंत तुझी साथ नाही पोहोचणार. असं मी म्हणलं तरी दोन्ही महत्वाचं आहे, पैसाही लागतो प्रेमही लागतं. तर आता पैसा काय टिकत नाही, प्रेमही टिकत नाही, पैसा लागतो, कधी पैसा लागतो, पैसा महत्वाचा आहे. पैसा महत्वाचा आहे. ते वयानुसार असतं पैशाचं महत्व. तरुणपणात मला खूप पैसे मिळवावे असे वाटत होते, पण आता मी 65च्या वर आहे. तर आता मला पैसे नाही महत्वाचे वाटत. महत्वाचं आहे, पण एवढा ओव्हर रेटेड नाही केलं पाहिजे की प्रेम म्हणजे प्रेम आणि पैसा जर असेल तर माणसानं प्रेम निवडावं तर माणूस की टिकून राहायला असं वाटतंय. सगळेजणच पैशाच्या पाठीमागे आजकाल. आपण पण गाव सोडून इथं आलोय पैशासाठीच, पण एका लिमिट नंतर माणसाला शांती पाहिजे. आपण पण बघा आता 30-35 नंतर माणसाला पैशाने शांती लागते, मग ते पैशाने खरेदी करू शकत नाही. ते आपल्या डोक्यावर आपल्या आसपास जी माणसं कमवले त्याच्यावर डिपेंड आहे. सो आणि तुमचा हॅपीनेसचा सोर्स काय त्याच्यावर पण डिपेंड आहे. एखाद्याला असं असते की मला गाडी पाहिजे, 3-4 गाड्या पाहिजे, मटेरियलिस्टिक त्या गोष्टीवर जर असेल तर मग त्यांच्यासाठी पैसा खुशी आहे. आपण जर असेल तर थोडं इमोशनल माणसं असतात त्यांच्यासाठी असं आहे की माझ्याजवळ ही माणसं आहेत, मला सोडून नाही गेली पाहिजेत, त्यांना मी जपणार, तर त्यांच्यासाठी ती हॅपीनेस आहे. ऍक्च्युली मी जेव्हा सिंगल होतो माझ्याकडे काही नव्हतं. आता मी एक गव्हर्नमेंट जॉबला लागलो 2-3 वर्षाआधी, पण ती जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हाही सोबत होती. ती इथे बसली आहे ती याच्या आधी नव्हती, पण आताही आहे. तेव्हा तिने सपोर्ट केला जेव्हा पैसे नव्हते सगळ्या गोष्टी, तेव्हा तिने सपोर्ट केला आणि आताही आहे. पैसा इम्पॉर्टंट आहे, परंतु किती लिमिट पर्यंत पाहावा. त्याच्यापेक्षा जास्त आहे ना पुढचा व्यक्ती महत्वाचा पैशापेक्षा. तुला काय वाटतं की प्रेमात काय बघितलं पाहिजे, पैसा की माणूस? स्वभाव व्यक्तीचा, माणूस बघितला पाहिजे. का रे? का? कारण पैसा तुम्हाला जन्मभर साथ नाही देणार, माणूस तुम्हाला जन्मभर साथ देईल. पैसा आज आहे उद्या नाही, उद्या नसले की तुम्ही लगेच सोडून जाणार. पण माणूस म्हणून जर तुम्ही प्रेम केलं ना तर तुम्ही त्याला नाही सोडणार, तो तुम्हाला जन्मभर साथ देईल. तुमच्याकडे पैसा असेल नसेल तर तुम्ही स्वतः कमवणार, पुढे जाऊन दोघं मिळून स्ट्रगल करणार. बरोबर. कसं गावाकडे बघा, गावाकडे सगळे श्रीमंत नाहीत, पण ते रोजच चटणी भाकरी खाऊन सुद्धा खुश राहतात की बाबा ते दोघंच एकत्र आहेत. पण जर आता एखादी मुलगीचा आता आजकाल सगळेजण आई वडील कसे बघाल की मुलगीला मोठ्या घरात द्यायचा आहे, हे करायचं, त्याच्याकडे जॉब पाहिजे, पैसा पण, शेती पण पाहिजे, हे पाहिजे. पण जर तो सोन्याचा जरी पिंजरा असेल तर तो शेवटी पिंजराच आहे. तिला जर तिथं मनासारखं राहता येत नसेल तर ती आयुष्यात कधीही खुश नाही राहणार. त्यामुळं खूप असं पैशाच्या मागे लागू नये. माणूस जर असेल ना चांगला तर तो अगदी म्हणजे नाही का 10,000च्या नोकरीपासून तो तिला खुश ठेवू शकतो. आणि आता तुम्ही एक्झाम्पल काल परवा बघितलंच असेल हार्दिक पांड्याचं. किती टक्के घेऊन गेली? 70% घेऊन गेली. आता काय त्या बिचारीची चूक होती त्याच्यामध्ये? काय करावं राव, पोरांनी करावं की काय? हे तुम्ही त्यांच्यामध्ये जास्त बघणार ना जे पैशामुळे अट्रॅक्ट होतात कोणाला, बरोबर. असे तुम्हाला खूप रिलेशनशिप दिसतील ना ते स्वभावामुळे सोबत आले, जे स्ट्रगलच्या टाइमला सोबत आले. फॉर एक्झाम्पल अजिंक्य रहाणे तुम्हाला माहिती असेल, बरोबर. त्याची लहानपणीची मैत्रीण, तिला माहिती होतं का पुढे जाऊन एवढा छान क्रिकेटर बनणार आहे. बरोबर. त्याच्याकडे तेवढा पैसा होता का? नव्हता. पण आता त्यांचं रिलेशनशिप बघा, ती वाटतं तुम्हाला डिवोर्स देईल त्याला. त्यामुळे पैसा आहे महत्वाचा, पण त्या प्रमाणाने जेवढा म्हटलं जातं की खूप पैसा असला पाहिजे तरच मी याच्यावरती प्रेम करेन. प्रेम मोठं आहेच, त्याच्याबद्दल वाद नाही,
पण कसं होतं कधी कधी पैशाने पण खूप गोष्टी अडतात. कदाचित तुमच्या पार्टनरला तुम्ही पार्टनरच्या गरजा नाही पूर्ण करू शकल्या तर पार्टनरची चिडचिड होऊ शकते, तो तुम्हाला सोडून जाऊ शकतो. भलेही त्याने आधी विचार केला असेल, ऍडजस्ट पण करेल तुमच्यासाठी, त्याने 10 गोष्टी आधी ऍडजस्ट केल्या असेल, पण 11वी गोष्ट ऍडजस्ट करायला पार्टनर जर सपोज त्याची मेंटॅलिटी नसेल, तो वैतागला असेल, तर आपण एवढं जर, मी असं नाही म्हणत की तुम्ही खूप पैसा कमवा, पण स्वतःच्या गरजा भागवण्या इतका तर पैसा कमवलाच पाहिजे. एक परफेक्ट पार्टनर कसा असला पाहिजे तुझ्या मते? जगात कोण परफेक्ट नसते, कोणच परफेक्ट नसते. प्रत्येक जण, माझी परफेक्टनेसची डेफिनेशन वेगळी आहे, तुम्हाला वेगळी पाहिजे असेल. मला माझं पर्सनल मत असं आहे की मला पार्टनर पाहिजे जो माझी रिस्पेक्ट करेल. सगळ्यात मेन मला जिथं असं वाटतं की नाही आता माझ्यासोबत कोणतरी पाहिजे, की मला इथं गरज आहे, तिथं तो म्हणजे एका पायावर उभा राहील की मी आहे निशा तू कर असं. नंतर माझ्या घरच्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. दोघांच्या डोक्यात मला पहिल्यापासून नाही, लहानपणापासून माझ्या डोक्यात आहे, जसं कळतंय तसं की माझ्या डोक्यात आहे की मला असा पार्टनर पाहिजे जो म्हणेल की घरात नाही का आता घर पुढे घ्यायचं आपल्याला, घर पुढे न्यायचं आहे, ह्या गोष्टी घरात नाहीये तर निशा ह्या गोष्टी आल्या पाहिजेत, आपण दोघ जण कष्ट करून हे आणू, ह्या गोष्टी मला पाहिजे. सो मला पार्टनर तसा पाहिजे ज्याचा माझ्यावर विश्वास पाहिजे, की रिस्पेक्ट पाहिजे. आणि प्रेम नंतरची गोष्ट आहे. जेव्हा स्टार्टिंगला माणूस काय करतं की विश्वास, ते एक रिस्पेक्ट देते, मग विश्वास येतोय आणि मग त्या गोष्टी आल्या की प्रेम मनानं होते. तो माणूस मग लाईफ टाइम आवडायला लागतो. तो मग रोज एक जरी ड्रेस घातला ना तर त्या ड्रेस मध्ये तो माणूस आवडतोय, असं आहे. आता बघ ना, आपलेच आई वडील घे, त्यांनी एकदाच एकमेकांना पाहिलं असेल, लग्न केलं असेल, त्याच्यानंतर ते एकत्र राहिले, एकत्र असल्यावरती प्रेम बनतं आणि प्रेम पण जास्त वेळ टिकत नाही. तो सहवास जो असतो, ती काळजी असते, ते टिकतं. प्रेमानंतर काळजी लय इम्पॉर्टंट आहे, की जेव्हा समजते की हा माझी काळजी घेतोय, हा मला एवढा हक्कानं विचारतोय हे ते, तेव्हा जास्त वाटते की यार नाही आपण पण ह्याच्यासाठी करायला पाहिजे. त्यामुळे ते प्रेम कालांतराने जर कमी जरी झाला हळूहळू, तर ती आपण एकत्र राहिलेली असते, सवय लागलेली असते. त्यामुळे आपण, आणि आपल्या कल्चरमध्ये की आपण आता लग्न केले तर आता चिटिंगचं किती वाढलेलं आहे, की म्हणजे डबल डेटिंग आलं की चीट करते, हे एकदम चुकीचं आहे. खरं तर आपण सरळ त्या नात्यातनं बाहेर पडावं, मग दुसऱ्या नात्यात जावं. एखादं कसं पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं त्यामध्ये, की त्यानं मला असं वाटणार की आता हाच माझं आयुष्य आहे, ह्याच्यासमोर मी कोणाचा विचार पण नाही करणार ना, माझ्या डोक्यामध्ये दुसरं कोण असणार, की मला हा तर हाच, मी मरेपर्यंत ह्याच्यासोबतच. पण दुसरं कसं एकदम ग्रँटेड घेतलेलं असते, की ऑप्शनल, ठीक आहे ही परफेक्ट माझ्या डेफिनेशन, माझ्या साच्यामध्ये ही जर परफेक्ट बसली तर ठीक, नसेल तर मी दुसरी पण ही करेन. असं हे नाही पाहिजे, असं नाही पाहिजे. आता सगळ्यात मोठा प्रश्न मला तुम्हाला विचारायचे की आत्ताच्या काळात निस्वार्थी प्रेम मिळतं का हो? नाही, असं नाही मला वाटत. 100% ते नसेल. 100% फक्त निस्वार्थी प्रेम असं नसेल, स्वार्थीपणा असेलच. थोडाफार तरी असतोच. नाही, 50% असेल, थोडाफार नाही. म्हणजे जास्त असेल. 50% आपल्याला ही व्यक्ती सूट होते का, आपल्या लाईफस्टाईलला ती योग्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग लग्न होत असतील किंवा एकत्र येण्याचा निर्णय घेतला जात असेल. आजच्या काळात नाही, अवघड आहे. नाही आजकाल बरेच काय ते हुकअप कल्चर चालू झाले आता बाहेरच्या देशातलं. ते त्यांचं म्हणजे कसं झालं जॉईंट की तुटलं लगेच, झालं वापरलं तुटलं, संपलं. म्हणजे की आपलं मजेपुरतं यायचे म्हणून रिलेशनशिप मध्ये याचं काही मजेपुरतं यायचं म्हणून रिलेशनशिप मध्ये यायचं. हो बरोबर, सिरियसनेस नाही अजिबात. सिंगल लाईफ मधून जेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये पडतो तेव्हा कोणत्या गोष्टी बदलतात, काय फरक जाणवतो? आपण काय आहे ना, एकदम आधीची जी सवय केअरलेसनेसची असते, आपण खूप लुक्स वगैरे या गोष्टीवर जास्त भर देत नाही. असं आपण कुठेही कसे गेलो, मग आपल्याला थोडंसं, आपण जेव्हा रिलेशनशिप मध्ये पडतो तेव्हा असं वाटतं आपण थोडंसं बेटर दिसलं पाहिजे यार, म्हणजे आपण थोडा स्वतः इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि जेव्हा सिंगल होतं, अबे चल ना, काय कोणता एखादा शर्ट घाल, चल कुठे काय. पण आता कसं आहे, जेव्हा रिलेशनशिप मध्ये आलं तेव्हा असं वाटतं थोडंसं व्यवस्थित आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे, थोडं कपडे व्यवस्थित घेतले पाहिजे, व्यवस्थित हेअरकट केली पाहिजे, सगळ्या गोष्टी येत होते. तुला काय वाटतं की बाबा मित्रांपाशी का नाही, म्हणजे का एक्सप्रेस होऊ शकत नाही पुरुष बॉडी? ते माणसाच्या मनात तसं मेल सिग्मा मेल नावाची कन्सेप्ट बनवलेली आहे आपण स्वतः माणसाने, की पोरग कधी पोराबरोबर रडणार नाही, आणि म्हणजे मर्द को कभी दर्द नाही होता, अशा टाइप मध्ये ते आधीपासून आपल्या डोक्यात बीट आहे. तर तेच मे बी. तिच्यापाशी ते खचतं की, ते रडतं की तिच्यापाशी, त्याबद्दल काय सांगते?
त्यांच्या बायांमध्ये ताकद असते की पोरांना रडून सोडवायचं असा विषय असतो तो, बाकी काय नाही. आता इमोशनल जरी झालं तरी मित्रांपाशी तर किती इच्छा असते तरी डोळ्यातून पाणी आलं तरी ते आटून घेणार, पण त्याच्यापाशी गेल्यानंतर ते नाही होत, तसं नाही होत. आत्ताच्या काळात मुलं मुलगी रिलेशनशिप मध्ये येते, ते निर्णय घेतात लग्नाचा, पण त्यांना कधी कधी घरून खूप विरोध येतो आणि त्याच्यामुळे खूप परिस्थिती वाईट येते त्यांच्यावर. याबद्दल तुम्ही काय सांगताल की पॅरेंटचा किंवा त्या पालकांचा खूप विरोध असतो लग्न? पालकांनी एकतर फक्त मुलगा किंवा मुलगी, तुम्ही मुलाचे वडील असाल तर मुलगी आणि मुलीचे वडील असाल तर मुलगा, हा चांगला माणूस आहे की नाही फक्त बघा. हा, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याची जात, त्याचे पगार, शिक्षणाला सुद्धा थोडं महत्व आहेच, नाही असं नाही, पण अगदी तिथे अडून बसू नका. पहिली गोष्ट एकच बघा की तो माणूस म्हणून कसा आहे. तो माणूस म्हणून चांगला असेल तर डोळे दाखवून लग्न करून द्या. बरोबर. तेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पैसा हा दुय्यम आहे, पण तो माणूस म्हणून कसा आहे हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे. आणि आजकालच्या खूप पैसा आहे आणि माणूस म्हणून वाईट आहे, काय गरज काय आहे. करायचं? बरोबर खूप शिकलेला आहे, माणूस म्हणून वाईट आहे. बरोबर. खूप उच्च जातीचा आहे, माणूस म्हणून वाईट आहे. काय फायदा नाही. काय पाहिलं, अगदी सगळे पॉइंट घेतले. शिक्षण कमी आहे, जात आपण जात आम्ही बघतच नाही, पण तरी सुद्धा सगळे लोक बघतायत. जात पण खालच्या याची आहे, आणि पण माणूस म्हणून तो खूप भारी माणूस आहे. हे तर महत्वाची तो गोष्ट आहे. नक्कीच चांगला माणूस आहे. तुला कधी प्रेम झालं का? प्रेम मला तर नाही झालेलं प्रेम, बट मला माझ्या जे गोष्ट मी करतोय माझ्या फ्युचर करिअरसाठी त्याच्यावरती मला नक्की प्रेम झालं. होय ना. जेव्हा आहे ना आपण आपल्या कामाला काम म्हणजे जे पण आपण करतो त्याच्यावरती जेव्हा आपण प्रेम करायला लागतो ना, तर काय होतं ना, ती पण जाणीव कमी होती की बाबा आपण सिंगल आहेत, पण आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आपण आपल्या कामावरती जास्त फोकस करतो. त्यामुळे तिकडे आपली इफिशियन्सी वाढते, कारण आपण त्या कामावर आपण प्रेम करतो. जसं आपण व्यक्तीवर प्रेम करतो त्याला आपण काय देतो, टाइम देतो, पैसा देतो, तन मन धन, आपण तिन्ही गोष्टी देतो. तसं आपण इकडे पण आपल्या कामावरती पण तिन्ही गोष्टी देतो. त्यामुळं प्रेम ही एक अशी कन्सेप्ट नाही की जी फक्त व्यक्तीवरच करता येते. आजकाल तुम्ही बघत असाल खूप जण हे आपल्या अॅनिमल्स वरती पण प्रेम करतात. बरोबर, असं नाही की मग त्यांना ते कमी प्रेम करतात आणि व्यक्तीला जास्त करतात. बरोबर. तर प्रेम असं व्यक्तीवरतीच करण्यासारखं नाही, आपण कामावरती करू शकतो, हे करू शकतो. इथपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असेच अजून व्हिडिओ येणार आहेत आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला कोणता विषय बघायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.